नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल ईट स्लीप अँड रन विथ DJ. तर आजचा दिवस चांगला आहे ॲज इन लाईक थोडं ब्राईट सनलाईट आहे आणि पाऊस नाही आहे मेन म्हणजे. तर आपण आता चाललो आहे आपल्या कर्मभूमीकडे. आज पाऊस नाही तर गाड्या भरपूर चालतात. प्रत्येकजण मला वाटतं खालती बाहेर उतरलं आहे, कारण का आता 2-4 दिवस भरपूर पाऊस होता तर कोणी येत नव्हतं. पण आज पाऊस नाही आहे तर सगळे बाहेर आले. रेग्युलरपेक्षा जास्ती गाड्या फिरतात आज. तर एका मागे एक रिक्षा आहे. तर आपण आता झालो आहे आपल्या कर्मभूमीकडे. तिकडे थोडं शांत असतं, आवाजसुद्धा चांगला ऐकायला येतो रेकॉर्डिंगचा. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या कर्मभूमीवर जाऊन रेग्युलर काम, आणि बघूया आज काय दुसरं वेगळं काय करण्यासारखं असेल तर ठीक, नाहीतर आपलं नेहमीसारखं धावूया आणि गपचूप घरी. तर कर्मभूमी आता पूर्णपणे शांत आहे, कोण नाही आहे. दाखवतो, कोणच नाही आहे. आणि चांगलं सनशाईन. आपण आता धावायला सुरुवात करूया. चला, वाजलेत 4ला 5 मिनटं आहेत. तर सुरुवात करूया. चला, मध्येच चांगला ब्राईट सनलाईट येतो आणि मध्येच पूर्णपणे अंधार. बेसिकली वरती ढग आहेत, असं नाही की ढग नाही आहेत, ढग आहेत. पण आता का श्रावण महिना आहे ना, आता हा ऊन पाऊस चालू राहीलच. चला, आपण आपलं काम करूया. भरपूर वारा आहे. भरपूर वारा आहे, फुल जोरात येतो. असं काय आकाश झालंय बघा, ढग आहेत या इथे फुल ब्राईट. तर हे बघा, पावसाला सुरुवात झाली परत मध्येच. तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही. ऊन पाऊस दोन्ही आहे. छोटे छोटे व्हिडिओ बनवेल, कारण प्रॉब्लेम असा आहे ना का स्पेस कमी आहे. मी
बऱ्याच गोष्टी डिलीट केल्या आहेत, प्रिव्हियस व्हिडिओजवर डिलीट केलेत, पण तरीसुद्धा स्पेस कमी आहे. मला माहिती नाही कधी आउट ऑफ स्पेस रन करेल माझा फोन आणि मध्येच बंद होईल. तर मी छोटे छोटे व्हिडिओज बनवून प्रयत्न करेल की आज व्हिडिओ बनवायचा. तर आता पाऊस सुरू झाला आहे, मी तेच चेक करत होतो प्रॉपर चालला आहे की नाही. तर आपण आता रन करूया परत आणि चालू सुरू करूया. पाऊस पडतो आहे भरपूर. चांगला जोरात पाऊस सुरू झाला आहे. चांगली मोठी सर येते. साऊथकडनं नुसतं फुल वारे सुटलेत आणि पाऊसमध्येच येतो. म्हणजे मी फोन काढला नाही की पावसाला सुरुवात येते. सकाळपासून पाऊस नव्हता. त्याने आता सुरुवात केली. म्हणजे यायला मी एवढा खुश होतो. चला आज पाऊस नाही आहे, मस्त धावू, जरा मजा येईल, रेकॉर्डिंग करता येईल. बट जोरदार पाऊस पडतो. कधीपासून पडतो तो, तर मला फोनसह काढून रेकॉर्ड करता येत नव्हता. सगळं ओलं करून ठेवलं सगळीकडनं. आता थोडंसं उघडल्यासारखं वाटतंय, पण आहेत वरती काळे ढग. चला आपण आपलं काम कंप्लीट करू फटाफट. मध्येच कडक ऊन येतं अंगावर, तर मध्येच जोरदार पाऊस. सगळं असं वाटतं गणपती आलेत घरी. म्हणजे गणपतीतनं हे सगळे असे क्लायमेट चेंज होत असतं एकसारखं, पाऊस ऊन. तर थोडा वेळ पटकन असं वाटलं की गणपती आले. असे सुद्धा आता पुढच्या महिन्यात तर गणपती येतीलच सप्टेंबरमध्ये. तर त्यांच्या आगमनाची तयारी सुरू होईल. एक मिनिट, लेस सुटली, आत्ता बांधली ती परत निघाली. तर आता आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वीकडे सुरू होईलच. ती एक वेगळी एक्साइटमेंट आहे. गणपती म्हणजे काय, धमाल, मजा येते. म्हणजे मला तर भरपूर मजा वाटते. माझं गावच कोकणातलं आहे मी. तर माझं गाव कोकण आहे, संगमेश्वर. तर मी दरवर्षी जातो फक्त 2 दिवसासाठी, कारण का जॉब सांभाळायला लागतो. प्लस इथे माझ्या मेहुणीकडे आणि घरी तिच्याकडे गणपती असतात. तर पूर्वी 5 दिवस होता, आता 10 दिवस वाढवलेत त्यांनी अजून. तर तिच्याकडे 10 दिवस गणपती असतात. तर ती एक तिथे रोज काही नाही काहीतरी तयारी, तिकडे जा, तयारी करा, आरती आली, नैवेद्य.
पहिले 2 दिवस तर इतकी मजा येते ना, धमाल. म्हणजे मोदक बनवण्यापासून तयारी, जाम धमाल असते. तर मी काय बोलत होतो की सॉरी तर मी काय बोलत होतो की गणपतीत नाही ना प्रसाद कधीतरी साऊथ इंडियन डिश बनवतो. साऊथ इंडियन डिश म्हणजे पूर्ण जेवण साऊथ इंडियन. एक भाजी किंवा असं काही नाही. आणि मग त्या दिवशी आम्ही पानावर जेवतो. तर आणि रोज चॅलेंज फक्त एकच असतं, भाजी आणि स्वीट डिश. काय पहिले 5 दिवस होते ना तर टेन्शन नव्हतं, सगळ्या डोक्यात असायचे विचार, आता 10 दिवस गणपती आहेत, तर 10 दिवसाचे 10 वेगळे डिश, तेव्हा स्वीट डिश, काय डोकं चालायचं बंद होतं. तर पण धमाल येते. पहिले कळत नव्हतं 5 दिवस कशी गेले. ॲक्च्युली आता 10 दिवस जातात ना तर कसे समजत नाही. सुट्टी कोणालाच नसते आम्हाला, 10 दिवस कोण सुट्टी देत. पण वेळात वेळ काढून आरतीला जा, नंतर मग जेवण करून घरी या. आता हे गणपतीचे 10 दिवस आहे ना, मला रनिंग करायला भेटेल की नाही हेच नाही माहिती. सकाळी झोपायचं, दुपारी उठा, मग जेवण आरती पूजा सगळं ते तर कमी करते, पण आम्हाला जायला लागतं तिकडे. मग हा एक मोठं चॅलेंज. पण त्यात ना रनिंग नाही भेटत करायला. सर्वात मोठं चॅलेंज एक रनिंग आहे. तर गणपतीत ना हा एक सर्वात मोठा इशू 101% येणार आहे. मी किती धावेल हे मलाच नाही माहिती. ठीक आहे बघू, येतील तेव्हा ठरवूया. पण त्याआधी आगमनाची तयारी आणि आनंद तरी घेऊया. शेवटचे 7 मिनटं बाकी आहेत. तर म्हणजे माझ्या 4:45 किंवा 4:40 मोस्ट प्रॉब्ली कंप्लीट झालं पाहिजे. बराच वेळ झाला होते. हा पाऊस आला होता तेव्हा मध्ये एक 2-4 मिनटं थांबलो होतो मी फोन बंद करायला. नंतर परत सुरू केला. वारा भरपूर आहे.
वाऱ्याचा आवाज येईल, त्यामुळे कदाचित माझा आवाज येणार नाही. मला थोडं ओरडून बोलायला लागतं. थांबतो, थोडे व्हिडिओ थांबवतो. सेकंड लास्ट राऊंड आहे. हवेचं प्रेशर भरपूर आहे. शेवटचा राऊंड. फटाफट करायचा प्रयत्न, एकदा कंप्लीट झालं म्हणजे झालं. कंप्लीट. आणि वाजले 4:40. कंप्लीट झाली राऊंड माझी. आजचा दिवस सार्थक ठरला. थोडं बसतो. चला, आजचा दिवस तर संपला आहे. रनिंग करून झाले, थांबलो, थोडं रिलॅक्स केलं आहे. आता मला जायचं आहे ठाण्याला. जवळजवळ महिना झाला असेल घराच्या बाहेर पडलोच नव्हतो. म्हणजे फक्त रनिंग केलं, रनिंगच्या व्यतिरिक्त कुठे बाहेर पडलोच नाही. म्हणजे सॅटर्डे संडेला कुठेतरी रिलॅक्स व्हायला किंवा फिरायला असंच काहीतरी बाहेर गेलो, असं काय केलंच नाही आहे. फक्त धावतो आहे घरी. पाऊस फक्त धावतो आहे आणि घरी आहे. तर इतके दिवस पाऊस पडत होता, तर पावसामध्ये ते चिपचिपमध्ये जायचं परत कंटाळा येत होता. आता थोडा क्लायमेट ओपन झालं आहे, मग तर थोडं सनशाईन आहे, चांगला मस्तपैकी ब्राईट सनलाईट आहे. तर जातो बाहेर, जरा एक फिरून येतो, चक्कर मारून येतो. बघू काय तिकडे करता येत असेल तर करू, नाहीतर आपलं घरी. थोडंसं शॉपिंग आहे, शॉपिंग करूया आणि मग घरी. तेवढंच थोडंसं माइंड फ्रेश बाहेर मार्केटमध्ये फिरून आलं तर. चला तर आजचा दिवस इथे संपवतो आणि तुमची रजा घेतो. बाय बाय.